3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. कोल्हापुरात निवडणूक भरारी पथकाकडून 5 लाखाच्या साड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना वाटण्यासाठी साड्या आणल्याचा संशय आहे. करवीर तालुक्यातील वाशी गावातील जावळ्याच्या कार्यक्रमावेळी भरारी पथकाची धाड टाकत टेम्पो चालकाला त्यांनी ताब्यात घेतलेले आहे. रायगडावर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडलाय. किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज दरबारात पूजा, पालखी सोहळा पार पडला. लाडक्या बहिणींच्या संख्येला लवकरच कात्री लागण्याची शक्यता. प्राप्तिकर विभागाचा बहुप्रतीक्षित अहवाल राज्य सरकारला सादर. अहवालाच्या आधारे लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाण्याची शक्यता. सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी. साई समाधी मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. कुणाच्या म्हणण्यानं महाराष्ट्र हिरवा होत नाही. जलील यांनी राज्याचं वातावरण बिघडवू नये. गुलाबराव पाटलांचा इम्तियाज जलील यांना सल्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध. झेडपीचे 5, पंचायत समितीचे 6 उमेदवार बिनविरोध. पालिका मनपानंतर झेडपीतही बिनविरोधचा सिलसिला कायम. सांगली स्वाभिमानी संघटनेला भाजपचा धक्का. जिल्हाध्यक्ष महेश खराडेंनी सोडली राजू शेट्टींची साथ. आजच हाती कमळ घेणार. जळगावात शिवसेनेचा शरद पवारांना धक्का. शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घेतला धनुष्यबाण. मंत्री गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत प्रवेश. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत दुबार मतदानाचा धोका. जिल्ह्यातील मतदार यादीत 36,000हून अधिक दुबार मतदार. नोंदी तपासून कार्यवाही करण्याचे आदेश. अकोला मनपा सत्ता स्थापनेत मोठा ट्विस्ट. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांची 50-50ची भूमिका घेतल्याची सूत्रांची माहिती. अकोल्यातील सत्तेचं गणित बदलण्याची शक्यता. चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याची शक्यता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, वंचित आणि अपक्ष असे एकूण 10 नगरसेवक मुंबईत सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत दुबार मतदानाचा धोका. जिल्ह्यातील मतदार यादीत 36,000हून अधिक दुबार मतदार. नोंदी तपासून कार्यवाही करण्याचा आयोगाचा आदेश. संभाजीनगर जिल्ह्यात 6 अर्भकांच्या जन्मामागे एकाचा गर्भपात. 1000 मुलांमागे 931 मुलींचं प्रमाण. एप्रिल ते डिसेंबर 2025 दरम्यानची आकडेवारी. वाहतूक नियमांची 5वी चूक शेवटची ठरणार. वर्षभरात 5 वेळा वाहतूक नियम मोडल्यास थेट वाहन रजिस्ट्रेशन आणि ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार. केंद्रीय मोटार वाहन कायद्यात बदल. अमेरिकेला हिमवादळाचा फटका. 18 राज्यांमध्ये आणीबाणी. देशभरात 10,000पेक्षा जास्त विमान उड्डाण रद्द. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. अखेर बांगलादेश संघ T20 वर्ल्ड कपमधून बाहेर. ICCकडून आता T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी स्कॉटलंडला आमंत्रण. जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू. श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्गावरील जोजिला पास बर्फवृष्टीमुळे वाहतुकीसाठी बंद झाला. त्या ठिकाणी प्रशासनाकडून मार्ग मोकळा करण्याचं काम सुरू. मनालीमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले. मात्र जोरदार बर्फवृष्टीमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये जोरदार बर्फवृष्टी होते. सर्वत्र बर्फाचा जाड थर जमा झालाय. त्यामुळे रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावरील बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाले. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय. राजौरी, कंडी, बुधाल सीमेवरही मोठ्या प्रमाणात बर्फ साचलाय. तो बाजूला करण्याचं काम सुरू आहे.